हॅलो फ्रेंड्स, घरचे स्वयंपाक या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाची आमटी। चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी घेतलेला आहे अर्धा वाटी हिरवं मूग। आता हे जे मूग आहे ते व्यवस्थित आपल्याला 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे। आता इथे जे मूग आहे ते मी व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आणि आता इथे मी हे जे मूग आहेत ते कुकरमध्ये लावून 3 शिट्या काढणार आहेत। तर इथे मी कुकरमध्ये लावून 3 शिट्या काढलेल्या आहेत आणि इथे आपलं मूग जे आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे जे मूग आहे ते आता व्यवस्थित शिजलेलं आहे। आता एका भांड्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेत आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी। आता जिरे आणि मोहरी व्यवस्थित चटचटायला लागल्यानंतर त्यामध्ये मी एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे आणि आता त्यामध्ये 10 ते 15 बारीक लसूण पाकळ्या मी घातलेल्या आहेत। आता हा कांदा लाल रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। हा कांदा जो आहे हलक्या लाल रंगावर आला पाहिजे। तर तुम्ही बघू शकता इथे जो कांदा आहे तो हलक्या लाल रंगावर आलेला आहे। आता इथे यामध्ये मी एक हिरवी मिरची मधोमध कट करून घातलेली आहे व एक टोमॅटो बारीक चिरून यामध्ये ॲड केलेला आहे। आता टोमॅटो जो आहे तो हलका सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर इथे टोमॅटो जो आहे तो हलका सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला पावडर ॲड केलेला आहे। आता हा सगळे मसाले जे आहेत ते घालून आपल्याला व्यवस्थित 30 सेकंडपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर इथे आपले जे 30 सेकंड आहेत ते झालेले आहेत आणि व्यवस्थित मी इथे परतून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये जे शिजून ठेवलेले मूग होते ते मी ह्यामध्ये ॲड केलेले आहेत। आता इथे आपल्याला हे जे मूग आहेत ते मसाल्यासोबत व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहे आणि इथे मी गरम पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे। आता पाणी घातल्यानंतर जशी आपल्याला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी हवी तशी ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता तुम्ही इथे बघू शकता मी जरा दाटसर अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। आता इथे आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे झाकण लावून आपल्याला लो फ्लेमवरती 7 ते 8 मिनटासाठी ठेवायचं आहे आणि इथे आपली 7 ते 8 मिनटं झालेली आहेत आणि आपली ग्रेव्ही जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पातळ हवी असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी घालू शकता। आता इथे मी वरून हिरवी कोथिंबीर चिरून घातलेली आहे आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून आपल्याला नंतर हा गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन।